चटपटीत आंबाडीच्या भाजीचं नाव जरी घेतलं तरीही भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही। एवढी ही चविष्ट भाजी, त्याहूनही जास्त गुणधर्म असलेली भाजी बऱ्याचदा मोठे व्यक्ती तर आवडीने खातात, पण लहान मुले खात नाही। म्हणूनच आज मी बनवतेय आयर्नने भरपूर असणारी, लहान मुलांना आवडणारी, चटपटीत चवीची आंबाडीची खुसखुशीत पुरी। रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, भरपूर अशी पौष्टिक असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ही पुरी बघा किती मस्त टम्म फुललेली आहे, दाबली तरी ही पुन्हा एकदा फुलतीये, थंड झाल्यानंतर असून अशीच खुसखुशीत राहते। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर साऱ्या रानभाज्या आपल्याला सहजतेने उपलब्ध होतात, त्यातीलच ही आंबाडीची भाजी। अशा पद्धतीने याचे पानं असतात, थोडेसे काटेरी असते, चवीला आंबट किंवा थोडीशी चटपटीत लागते। तर आपल्याला या भाजीचे फक्त पाने घ्यायची आहेत, देठ मात्र खुडून टाकायची, ती वापरायची नाहीयेत। आता ही भाजी मी व्यवस्थित अशी धुवून घेतली, सुकवून घेतलेली आहे, त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतले, पाण्याला हलकीशी उकळी आली आहे। आता यामध्ये हे संपूर्ण पाणी टाकूयात। या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असल्यामुळे भाजी पाण्यात टाकल्याबरोबर लगेचच रंग बदलतो, त्यामुळे आता ही आपण छान अशी या पाण्यामध्ये शिजवून घेऊयात। यामुळे दोन फायदे होतील, एक म्हणजे जर आपली भाजी जास्त आंबट असेल तर त्यातील थोडासा आंबटपणा कमी होईल, आणि दुसरा फायदा म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाईल, त्यामुळे आपल्याला पुरीमध्ये घालायला जास्त सोपं पडेल। पण जर तुम्ही आणलेली भाजी जास्त कोवळी असेल, जास्त प्रमाणामध्ये आंबट नसेल, तर ती तुम्ही डायरेक्ट कच्चीच मिक्सरला दळली तरी देखील चालेल। तर बघा या पद्धतीने भाजीचा हलकासा रंग बदललेला आहे। या भाजीमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असल्यामुळे महिलांमध्ये बऱ्याचदा रक्ताची कमी भासते, त्यासोबत मुलांचं वाढीचं वय असतं, त्यांच्या शरीरामध्ये देखील बऱ्याचदा बरेचसे गुणधर्म कमी असतात, तर त्याकरिता ही भाजी खूपच पौष्टिक ठरते। भाजी हलकीशी उकळली गेली आहे, हलकीशी सॉफ्ट झाली, लगेचच पाण्यामधून काढून घेऊयात आणि हलकीशी थंड करून घेऊयात। तर बघा काही वेळानंतर भाजी थंड झाली आहे, आता ही मी मिक्सरला दळून घेणार आहे, याची छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे। यासोबत यामध्ये टाकणार आहोत 6 ते 7 लाल मिरच्या, लाल मिरच्यांऐवजी लाल मिरचीही वापरू शकता, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्याही टाकल्यात। हे आता मी मिक्सरला दळून घेतलं। तर बघा या पद्धतीने याची पेस्ट तयार झाली। ही पुरी जास्तीचे कोणतेही साहित्य न वापरता देखील इतकी जास्त चविष्ट तयार होते, खूपच मस्त चटपटीत लागते, त्यामुळे मुले देखील आवडीने खातात। आता यामध्ये टाकूयात 1 कप ज्वारीचं पीठ। ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग नसते, त्यामुळे अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ। बेसन पिठामुळे पुरी खुसखुशीत तयार होईल। त्यासोबत थोडेसे पांढरे तीळ आणि पाव चमचा हळद। आता ह्या पुरीला आणखी जास्त प्रमाणामध्ये छान टेस्ट येण्याकरिता 2 चमचे घालणार आहे लोणच्याचा खार। हा खार तुम्ही पराठ्यांमध्ये देखील वापरून बघा, खूपच मस्त चवीचे पराठे तयार होतात। चवीनुसार मीठही टाकलं। आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण जो लोणच्याचा खार वापरला आहे, म्हणजेच लोणच्याचा मसाला वापरलेला आहे, तो वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे। तुम्हाला जर नसेल आवडत, घरात उपलब्ध नसेल, नाही वापरला तरीही चालेल। आता हे कणिक मळत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। या भाजीमध्ये जो काही पाण्याचा अंश होता, जो काही ओलावा होता, यामध्येच आपल्याला जेवढं पीठ ॲड होईल तेवढंच मिक्स करायचंय आणि घट्टसर असं कणिक भिजवून घ्यायचंय। जर तुमचं मिश्रण पातळ झालं असेल तर यामध्ये आणखी थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करा, आणि जर तुमची भाजीच मुळात कमी असेल तर पीठ मात्र थोडंसं कमी घ्या, पण बाहेरचं पाणी वापरू नका। यामुळे हवी तेवढी आंबाडीची टेस्ट या पुऱ्यांना येणार नाही। तर बघा काही वेळातच आपलं छान असं हे पीठ घट्टसर मळून तयार झालेलं आहे। अगदी रेग्युलरच्या पुरीकरिता आपण जशा पद्धतीचं कणिक भिजवतो, सेम पद्धतीचं हे देखील भिजवलं गेलंय। ना जास्त सैलसर आहे, ना जास्तच घट्टसर, मऊसूत आहे। आता हे झाकून जरा वेळाकरिता म्हणजेच 5 ते 7 मिनिटांकरिता साईडला ठेवून देऊयात, म्हणजे पीठ व्यवस्थित मुरेल। तोपर्यंत मी तुम्हाला आज बऱ्याचदा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगते, ते म्हणजे तुम्ही भांडी कुठून घेता किंवा मग कोणत्या प्रकारची, कोणत्या कंपनीची भांडी वापरता। तर मी बऱ्याचदा स्टीलचे किंवा आयर्नचे, कास्ट आयर्नचे जे भांडे वापरत असते ते इंडस व्हॅली या कंपनीचे असतात। खूपच उत्तम क्वालिटी मिळते, भरपूर प्रमाणामध्ये जाड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे टॉक्सिन फ्री आहे।
आता ही लोखंडी कढाईच बघा ना, याचा बेस देखील सपाट असल्यामुळे आपण इंडक्शनवर देखील वापरू शकतो. त्याचसोबत हा तवा बघा किती मस्त जाड आहे. यावर तर चपाती अजिबात करपणार नाही, अगदी व्यवस्थित तयार होईल. चपातीसोबत तुम्ही भाकरी देखील यावरच बनवू शकता. तर वाट कसली बघताय, आजच तुम्ही ही भांडी नक्की खरेदी करा. त्याकरिता या कंपनीची लिंक आणि त्याचसोबत माझा कुपन कोड देते, ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा 10% ऑफ मिळेल. आता रेसिपीकडे वळूयात. इकडे आपलं पीठ देखील व्यवस्थित भिजलं गेलंय. ते मी पुन्हा एकदा थोडंसं सॉफ्ट करून घेते, मळून घेतेय. आता याच्या आपण लगेचच पुऱ्या बनवायला घेऊयात. त्याकरता एक छोट्या लिंबा एवढा गोळा घेतलाय, जो हातांवर थोडासा गोल करून घेते आणि पसरट आकार देऊन घेते. उंडा तयार झाला, लगेचच पुरी लाटून घेऊयात. त्याकरिता मी उंड्याला थोडंसं सुकं पीठ लावून घेतलंय, ज्यामुळे पुरी पोळपाटाला चिकटणार नाही आणि व्यवस्थित लाटता येईल. आता लाटण्याने एकसारखी दोनही साईडने लाटून घ्यायची आहे. ही पुरी न जास्त जाड लाटायची, न जास्तच पातळ ठेवायची. जर पातळ लाटली गेली तर पुरी टम्म फुलणार नाही आणि जास्त जाड लाटली तर आतपर्यंत शिजली जाणार नाही. यामुळे पुऱ्या सॉफ्ट देखील बनतील, खुसखुशीत तयार होणार नाहीत. तर बघा, एक पुरी लाटून घेतली आहे. सेम पद्धतीने 4 ते 5 पुऱ्या एकाच वेळेला लाटून घेते, म्हणजे मग तळायला देखील सोपं पडेल. तुम्ही एका साईडला पुऱ्या लाटून नंतर दुसऱ्या साईडला तळत गेलेत तरी देखील चालणार आहे, किंवा एक मोठ्या आकाराची पोळी लाटून नंतर त्याच्या छोट्या पुऱ्या देखील कट करून घेऊ शकता. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही वापरू शकता. तर बघा, अशा पद्धतीची मी 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतल्या. लगेचच तळूनही घेऊयात. त्यासाठी कढाईमध्ये अगोदरच तेल कडकडीत गरम करून घेतले. त्याचसोबत गॅसची फ्लेम देखील फुलच ठेवली आहे. आता यामध्ये एक पुरी सोडली. ही बघा हलकीशी फुलायला लागली. त्यावेळेला यामध्ये दुसरी पुरी सोडली, कारण कढाईमध्ये थोडीशी जागा शिल्लक होती. तुमची जर कढाई छोटी असेल तर एका वेळेला एकच पुरी तुम्ही तळून घ्या, मगच त्या पुऱ्या छान अशा टम्म फुलतील. तर बघा, दोनही पुऱ्या किती मस्त टम्म फुललेल्या आहे. आता या आपण हलक्याशा चॉकलेटी रंगावर तळून घेऊयात. पुऱ्या टम्म फुलल्यानंतर आता गॅसची फ्लेम कमी करून देते आणि छान अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घेते. लक्षात घ्या, तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे मग पुरी टम्म फुलते. पुरी टम्म फुलली गेली की लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची. यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत होईपर्यंत तळली जाते, व्यवस्थित तळली जाते. ती अजिबात कच्ची देखील राहत नाही आणि तेलसुद्धा अजिबात पीत नाही. आणि आणखी एक टिप्स म्हणजे पुऱ्या सोडण्या अगोदर तेल देखील छान असं गरमच असावं. आपल्या दोनही पुऱ्या हलक्याशा चॉकलेटी रंगावर तळून झालेल्या आहेत. लगेच या तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्णच पुऱ्या तळून घेऊयात. तयार झालेल्या पुऱ्या फ्रीजशिवाय 8 ते 15 दिवस व्यवस्थित टिकतात. तुम्हाला जर प्रवासात जायचं असेल तर या पुऱ्या तुम्ही अवश्य बनवून न्या. खूपच मस्त चवीच्या तयार होतात. आणि तुम्हाला तर सांगितलंच आहे, आंबोळीच्या भाजीमध्ये खूप सारे गुणधर्म, पौष्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे या तुम्ही अवश्य लहान मुलांना वर्षातून एकदा तरी खाऊ घाला, ज्यामुळे त्यांची व्यवस्थित अशी शारीरिक वाढ होईल. तर बघा, या देखील पुऱ्या मस्त अशा टम्म फुललेल्या आहे, खुसखुशीत तळल्या गेलेल्या आहेत. तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि उरलेल्या ही पुऱ्या सेम पद्धतीने तळून घेऊयात. तर आपल्या संपूर्ण पुऱ्या तयार झालेल्या आहेत. भरपूर काळापर्यंत या असून अशाच टम्म फुललेल्या राहतात. अजिबात तेलकट बनत नाहीये. भरपूर दिवसांपर्यंत टिकतात. त्यामुळे प्रवासातही तुम्ही नक्की नेऊ शकता. आता या पुऱ्या बनवून बराच वेळ झालेला आहे. थंड झाल्यानंतर तुम्हाला याचं आवरण दाखवते. बघा, अजिबात तेलकट तर दिसतच नाहीये, पण त्यासोबत ही असून अशीच टम्म फुललेली आहे. वरून बोटाने दाबली तरी देखील पुन्हा एकदा फुलली जातीये. फोडताना बघा, तुम्हाला लक्षात आलंच असेल किती छान अशी खुसखुशीत आहे. आतून देखील व्यवस्थित तळली गेलेली आहे. तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.